हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवरात्री म्हटलं की मुंबईमध्ये एकदम माहोल असतो आणि आता असाच एक माहोल जिथे असतो त्या मंडळात मी आली आहे, म्हणजे वरळीच्या भोगादेवीच्या दर्शनाला मी आली आहे. आणि मी एकटी नाही आहे, तर माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी बयो म्हणजेच अभिनेत्री विजया बाबर. छान ग्रे रंगाच्या साडीमध्ये स्वतःहून नेसली आहे साडी तिने पहिल्यांदा. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे. आणि देवी म्हटलं की मुंबईत माहोल असतो आणि तू पनवेलची आहेस म्हटल्यावर तुला एक ठसका काय असतो मुंबईचा हे दाखवायचं होतं मला. कसं वाटलं इथे आलं? खूप प्रसन्न वाटतंय. म्हणजे मला जो गणपतीपासूनचा जो सीझन सुरू होतो ना फेस्टिवलचा, तो इतका आवडतो मला. म्हणजे सगळीकडे इतकी छान पॉझिटिव्ह एनर्जी असते, सगळे एकमेकांना भेटत असतात, सगळं प्रसन्न वातावरण असतं. त्यातल्या त्यात नवरात्री सुरू झाल्यावर हे 9 दिवस म्हणजे मला वाटतं मी पहिल्या दिवशी मला कुठे देवीला जाता आलं नाही म्हणून मी सकाळ सकाळ सगळी देवीची गाणी ऐकत होती की ते मला फील व्हायला, ती वाईब येण्यासाठी. इतकं मला खूप प्रचंड आवडतात, सगळे सण खूप आवडतात. आणि देवी आहे म्हटल्यावरती ते देवीकडे बघून असं फील होतं की असं आपण हरवून गेलो आहे, इतकं लाईव्हली फील होतं प्रत्येक देवी. त्यामुळे खूप खूप मस्त वाटतं आहे. आणि माझी पहिलीच वेळ आहे वरळीमध्ये, तर मला खूप कमाल वाटतं आहे. खूप सुंदर देवी आहे. संध्याकाळी आली असती तुला वाईब बघायला मिळाली असती. पण हे वरळीमधलं एक प्रशस्त आणि खूप प्रसिद्ध मंडळ आहे आणि इथे खूप गोंधळ असतो आणि बरंच काही असतं. पनवेलमध्ये कसं असतं, म्हणजे नवरात्री कशी असते आणि मुंबईमधली तू कधी अनुभवलीस काय? हो, मी मुंबईमधली एवढी नाही आता, म्हणजे शोज निमित्तच इकडे तिकडे जाणं एवढंच होतं. पण पनवेलमध्येही तितक्याच एवढ्याच जोशात सगळी साजरी केलं जातं नवरात्री. दांडिया गरबा सोबत देवी असते. सो ते वेगळे देखावे वगैरे असतात पनवेलमध्ये. सो मी जायचं लहानपणी, मला वाटतं आई बाबांसोबत मस्त लाईनीत उभं राहून नाही जायचं करून हो जायचे. मला गरबा खेळायला येतो का? उत्तम. विजयाला येतं. गरबा दांडिया सगळं येतं. लहानपणापासून सुपर ॲक्टिव्ह चाइल्ड असल्यामुळे सगळ्या गोष्टी, म्हणजे गणपतीतल्या आपले खेळ असो, मंगळागौरीचे पासून गरबापासून सगळं जमतं. देवाच्या कृपेनेच बयो आणि ती लीड मालिका तुला मिळाली. याआधी स्वामी समर्थ मालिकेत तू काम केलंस, पण घरातूनच ती एनर्जी येते, म्हणजे आईकडून आपल्याला पास ऑन होते. आणि पहिली देवी म्हटल्यावर आपली आईच आपल्याला मोटिवेशन जे काय असतं ते आईकडनं येतं. तिच्याकडनं तुझ्यात आलेल्या गोष्टी आणि ते तू पुढेही घेऊन जाणार आहे तुझ्यासोबत, त्या काय? माझ्या आयुष्यात खरं तर 2 आहेत त्या व्यक्ती, म्हणजे आई आणि माझी मोठी बहीण. सो ताई आणि आई, कारण ताई माझ्यापेक्षा 7 वर्ष मोठी आहे, त्यामुळे ती दुसरी माझी आईच आहे. सो लहानपणापासून जास्त मी म्हणेल ताईचा कुठेतरी माझ्यात सगळ्या गोष्टी आहेत. कारण कसं आता जनरेशन आपण कसं शेअर पटकन ताईसोबत करू शकतो. तर ताई पहिल्यापासून असल्यामुळे प्रत्येक पावली ती होती, त्यामुळे तिच्यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्यात आल्यात मला असं वाटतं. मला वाटतं मी म्हणजे पहिलं डान्सपासून जी सुरुवात होते आपली ती ताईपासून, कारण ती डान्स करायची त्यामुळे मला आवड लागली आणि त्याच्यापासून माझे वेगळे छंद मी एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. सो मला वाटतं दोघी माझ्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि दोघींच्यातले बरेचसे गुण आहेत माझ्यात. एक कनेक्शन असतं ना की एक स्त्री म्हटल्यावर बरेच चॅलेंजेस असतात. एक असं चॅलेंज या क्षेत्रात येण्याआधी किंवा आता आल्यावर तू कायम गाठीशी बांधशील आणि पुढे नेशील, असं एक अनुभव? मी खरं तर म्हणजे आपण म्हणतो प्रत्येकाच्या आयुष्यात चॅलेंजेस असतात किंवा गोष्टी तिथपर्यंत पोचण्यासाठी बरेच खडतर प्रवास असतो. मी त्या बाबतीत खूप लकी आहे. असं काहीच आजपर्यंत टचवूड झालेलं नाही आहे. मी ज्या गोष्टी मला वाटतं मला असं हे करायचं आहे, तर मी माझ्याच फॅमिलीसमोर मांडायचं आहे आणि ते ॲक्सेप्ट करायचं. सो असा इतका स्मूथ माझा प्रवास सुरू झाला ह्या क्षेत्रातला. पण म्हणजे स्टार्टिंगला थोडी त्यांना भीती होती. मी जेव्हा एकांकिका नाटक करत होते तेव्हा त्यांचं की काय चाललं आहे त्यांना कळत नव्हतं. मी एकदम जसं माझं ग्रॅज्युएशन संपलं मी त्यांना बसवलं सगळ्यांना, 5-4 दादा ताई आई पप्पांना, आणि सांगितलं की मला 1 वर्ष द्या. मुझे 1 साल दो आला होता ना, तसं मी केलं होतं. पेटंट डायलॉग आहे सगळ्यांचा की 1 वर्ष द्या, की मग ह्याच्यात मी करायचा प्रयत्न करते आणि नाही झालं तर मग मी मास्टर्स करायला रेडी आहे म्हणून. सो ते म्हणे की ठीक आहे, ओके तुझ्यासाठी. आणि नशिबाने मी ग्रॅज्युएशन संपवलं मार्चमध्ये आणि माझी पहिली मालिका मला नोव्हेंबरमध्ये मिळाली. सो इतकं इझिली झालं आणि त्यांनी पण ते ॲक्सेप्ट केलं. स्टार्टिंगला त्यांना हे सुरू झाल्यानंतर, म्हणजे सिरियल सुरू झाल्यानंतर पहिली म्हणजे त्यांना थोडासा त्रास झाला की वेळ, खाणं पिणं, सगळ्या स्केड्यूल, त्यात थोडासा खूप बराच वेळ गेला त्यात. पण आत्ता इतकं स्मूथ आहे की ते त्यांच्याशिवाय मी नाही आहे. म्हणजे तो
प्लस काय असतं ना, घरी जेव्हा आपलं सगळं नॉर्मल असेल ना, घरच्यांचं प्रेशर नसेल कुठल्या गोष्टीचं, घरी वातावरण एकदम प्रसन्न आणि छान हसतं खेळतं असलं ना, की काम करताना आपल्याला ते रिफ्लेक्ट करतं. ते माझ्या फॅमिली बाबतीत मी खूप म्हणेन की मी खूप लकी आहे त्या बाबतीत, आणि खरंच जेन्युइनली लकी आहे मी. आणि टचवूड आजपर्यंत तसंच आहे आणि तसंच राहील. कारण की त्यांची जर साथ नसेल ना, तर मी काहीच करू शकणार आहे, म्हणजे मी कामच करू शकणार नाही, कॅमेरा फेस करू शकणार नाही. सो मला वाटतं सगळ्या आई आणि ताई तर महत्त्वाच्या आहेत, पण त्यासोबत दादा आणि पप्पा हे म्हणजे माझी फॅमिलीच माझ्यासाठी मला वाटतं माझं बॅकबोन आहे, आणि त्यांच्याशिवाय मी हे काहीच करू शकत नाही. विजयाला रिजेक्शन आलं आहे का कधी कोणत्याही ऑडिशनमध्ये किंवा? हो, रिजेक्शन तर येतात. त्यामुळे असं काही मला हे नाही की मी एकच डोक्यात लक्षात ठेवते की मी ऑडिशन देते आणि ती विसरून जायचं. आलं तर खुश व्हायचं, आणि नाही आलं तर ओके फाईन, नेक्स्ट ऑडिशन. सो असं काही इतकं हे घेण्यासारखं नाही. माहिती आहे की आपलं काम पोचतंय ना, आपलं काम आवडतंय ना. आता प्रत्येक वेळी काम आवडत नाही आहे म्हणून घेत नाही आहेत आपल्याला, अशातला भाग नसतो. ते कॅरेक्टरला जात नसतं, किंवा बऱ्याच गोष्टी असतात शिकण्याच्या ह्याच्यातच असतो. सो मे बी ते एक लर्निंग लेसन आहे. प्रत्येक ऑडिशन, खरंच लिटरली प्रत्येक ऑडिशन आपल्याला काय काय शिकवत जाते, आणि ते होतं. म्हणजे जे तुमच्यासाठी लिहिले ते तुम्हाला मिळणार आहे, आणि देवाच्या कृपेने होणार सगळं. लहानपणी बऱ्याचदा असं होतं ना की फॅन्सी ड्रेस असेल किंवा शाळेतलं गॅदरिंग असेल, देवी तर प्रत्येक मुलगी झालीच असते. तू कधी झालीस का? नाही, मी देवी तर झाले नाही आहे, पण मी माझं पहिला ज्युनियर KGतला तो देवीच्या गाण्यावर होता, आणि त्याचं मला फर्स्ट प्राईज, म्हणजे लाईफमधलं फर्स्ट प्राईज माझं ते ज्युनियर KGमधला फर्स्ट डान्स कॉम्पिटिशन, पहिली कॉम्पिटिशन आयुष्यातली कुठलीही असं ती होती. आणि एक विराईत डोंगराव, त्याचं देवीचं गाणं होतं. हे आहे देवीचं माझ्या आयुष्यातलं फर्स्ट. बरं, नवरात्री आपण साजरी अशा कारणाने करतो की देवी आणि 9 शक्तींचं आपण इथे पूजा करतो. तर ज्या महिला प्रेक्षक आपला आज व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी एक मोटिवेशन किंवा एक मंत्रा जो तू फॉलो करतो आहेस आणि तुला असं वाटतं की एक सिम्पल लाईफसाठी तो सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे, असं काय सांगशील? खूप सिम्पल जे मी फॉलो करते ते की तुम्हाला एखादी गोष्ट, शाहरुखचा डायलॉग आहे, म्हणजे तेच फॉलो प्रत्येकाने करायचं म्हणाल की तुम्हाला जर ती गोष्ट करायची आहे ना, मग तेच फोकस ठेवा. दुसरा कुठलाच फोकस ठेवू नका, आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन येऊ देऊ नका. ते माझं मी पर्सनली सांगते, मला नव्हतं माहिती की इथे येण्याचा किंवा ह्या क्षेत्रात येण्याचा वे काय, मला काहीच माहिती नव्हतं. मार्ग अजिबात शून्य माहिती नव्हता. सो तो उघडत गेले, दरवाजे उघडत जातात आपोआप. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे, हेच करायचं आहे. म्हणजे ते जे आहे ना, एक गोष्ट की मला ॲक्ट्रेसच बनायचं, ते जर तुम्ही ठरवलं ना, किंवा कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला प्रत्येक कुठल्या क्षेत्रात काम करायचं, ते ठरवा. आपोआप दरवाजे उघडत, आणि मेन म्हणजे आपल्या कामाशी 100% ट्रू राहा. सो ते प्रामाणिकपणे काम केलं की होत जातं सगळं. म्हणजे जितकं मी तुला ओळखते, जितकी वर्ष, मला तू एकदम सौम्य वाटतेस, पण कधी दुर्गा होते का तुझी? खूप कमी होते तसं, असं नाही होत, बऱ्याच नाहीच होत, म्हणजे खूप कमी. प्रचंड असं स्ट्रेस आला ना की थोडीशी कोणावरती तरी होते, पण मोस्टली मी ते नाही होऊ देत. मोस्टली मी माझं माहीत नाही, अजून तशी वेळ आली नाही कदाचित, आणि येऊही नाही. सो तुला खूप शुभेच्छा. आता बयो तर सुरूच आहे छान, पण अजून छान प्रोजेक्ट्स मिळवत आणि आपण अशाच इंटरव्ह्यू करत राहू आणि असेच भेट आपण देत राहू. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. नक्कीच, थँक्यू सो मच. आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.